नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्रभरातील मनरेगा कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर शासकीय योजनांप्रमाणे नियमित व शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच S2 इन्फोटेक कंपनीमार्फत सुरू असलेली कथित अनधिकृत भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी, कंपनी ट्रस्ट रद्द करून राज्य निधी असोसिएशनमार्फत नियुक्ती देण्यात यावी आणि समान काम, समान वेतन हे धोरण लागू करावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। याशिवाय मनरेगा विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतिबंध मंजूर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाची रूपरेषा आधीच जाहीर करण्यात आली असून कार्यालयांमध्ये काळी पट्टी लावून निषेध नोंदवण्यात आला आहे। यानंतर कामबंद व असहकार आंदोलन, मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन आणि साखळी उपोषण, तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनात जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, वाहनचालक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याची माहिती आहे। आता सरकार या आंदोलनाची दखल घेणार का? मनरेगा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या घडामोडींवर आधारित बातम्या पाहण्यासाठी जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।